आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कृष्णा, आपल्या पाठलाग जी माणसं करत होती ते अचानक गायब पण झाले आणि आपल्याला येऊन कसं दिलं इकडे तेच कळत नाही. मी पण तेच बघत होतो, पण दिसत नाहीत कुठे. हे आधी राहू दे, वेळ झाला, आपल्याला जायला पाहिजे. चल चल चल. सुंदरी, तू एवढ्या लवकर बाहेर कशी आलीस? अगं आज कोर्टात केस होती ना आपली. आपल्याला स्टे ऑर्डर नाही मिळाली. का? जजने आपली केस बोर्डवर सुद्धा घेतली नाही. आदित्य हा सगळा ट्रॅप होता. रे 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 रे, वाईट झालं. साखरपुड्याच्या विधीला सुरुवात करूया, है का नाही? उशीर नको. ठीक आहे, हार घाल तिला. घे बाळा. सुगंधा, हार घाल. अरे घे, ही अंगठी घाल तिच्या बोटात. सुगंधा, अंगठी घे. सुगंधा, अगं अंगठी घाल. मला वाटतं लाजते ती. सुंदरी ताई, अगं कुठे आहेस तू? असं नव्हतं करायला पाहिजे खरं तर त्यांनी. मॅडम, मी तुम्हाला म्हणालो होतो का? नाही, कदाचित नव्हतं सांगितलं. काय ना, इथे कायद्याचं काही चालत नाही. पैसाच बोलतो. कसं आहे ना, मी दिलेल्या करोडो रुपयांवर पाणी सोडून हे माझ्या विरोधात का जातील ना, म्हणजे कॉमन सेन्स. तुझा मास्तर मी उतरवणारच आणि सगळेच पैशावरती विकले जात नाही. बरं मला सांग, तुला जर माहित होतं की आमचं काम इथे येऊन होणार नाहीये, तर मग आमच्या मागे माणसं का लावली? गुड क्वेश्चन. वेळ साधण्यासाठी, रादर वेळ चुकवण्यासाठी. तुमची, मला तुमची इथलीही वेळ चुकवायची होती आणि तिथलीही. तिथली म्हणजे? तुम्हाला आणखी एका ठिकाणी कुठेतरी वेळेत पोहोचायचं होतं असं मला कळलेलं. म्हणजे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं तुम्ही वेळेत नाही पोहोचलात तर वगैरे. सुगंधा, करेक्ट मॅडम, यू गेस्ट इट राईट. इथे तर तुम्ही आता वेळेत पोहोचू शकला नाही. बॅड लक. तिकडे प्रयत्न करून बघा, आता कदाचित तिकडे तरी वेळेत पोहोचाल. ऑल द बेस्ट. आधी चल चल सुंदरी. अरे हात पुढे कर, लाजते ती.
या या. ये पाटील ये. मी तुझीच वाट बघत होतो. अरे मित्राच्या मुलाच्या साखरपुड्याला मी नाही येणार असं होईल का? नमस्कार पाटील साहेब. अहो नमस्कार नमस्कार. राहू द्या, मानपान राहू द्या. आधी साखरपुडा उरकून घ्या. सुगंधा, ही घे अंगठी. आणि गणेशच्या बोटात घाल बघू चटकन. आणि हे बघ, ही साखरपुड्याची अंगठी अशी पाडायची नसते बाळा. सुगंधा, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? अगं सुगंधा, हात पुढे कर. जावई बापू वाट बघतायत. अरे किती उशीर आलात तुम्ही. सुगंधा, 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 ऐक माझं. हे बघ, अजूनही आली तिथे. मन साखरपुडा कसं झालं हे बघायला. तसं नाहीये सुगंधा, ऐकून घे. बघ, काय ऐकू मी? तुला माझी पर्वा नाही हे सांगायला आलीयस का? की तू कुठे अडकली होती ते सांगायला आलीयस आता? का तू मला दिलेलं प्रॉमिस विसरलीस हे सांगायला आलीये? मी सगळं एक्सेप्ट केलं होतं ना ग. मी मनाला तयार केलं होतं, पण मध्येच तू आली आशेचं नवीन किरण घेऊ. वाटलं की आता मला माझं आयुष्य मला हवं तसं जगता येईल, शिकून मोठं होता येईल. पण तू विश्वासघात केलास माझा. मला तुझं तोंडही बघायचं नाही. मला नाही बोलायचं. तुला लक्षात राहिलं पाहिजे की आपण एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. निघून जाय तू. सुगंधा, काय तमाशा लावलाय? आणि तुम्ही इथं पुन्हा काय आलात? तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मुलीच्या मागे लागू नका म्हणून. हे बघा, आमच्या घरात आज शुभ कार्य आहे, त्याच्यात खोळंबा घालू नका. अहो असं काय करताय तू? हे बघा, आता मला माहिती आहे साखरपुडा झालाय, पण लग्न तुम्ही थांबवू शकता ना. एकतर ही गोष्ट थांबवा, नाही तर ही गोष्ट लांबवा. हो, तुमच्या मुलीला तुमचंच नाव मोठं करायचंय. का तिच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही? आमच्या मुलीने चांगला संसार केला तरी आमचं नाव मोठं होईल.
आज तिचा साखरपुडा झालाय, अशा वेळेस तिला आशीर्वाद द्यायचं सोडून तुम्ही तिचा संसार मोडायला निघालात. लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला? नाही काकी, बघा आम्ही संसार मोडायला नाही आलो, आम्ही तो संसार सावरायला आलोत. प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, एकतर हे सगळं थांबवा, नाही तर प्लीज लांब व्हा, प्लीज. बस. साखरपुडा झालेल्या मुलीचं लग्न जर तुटलं तर त्या मुलीचं गावामध्ये काय बदनामी होते हिची कल्पना तर आहे का तुम्हाला? मला असं वाटतं का तुला तुझंच कारस्थान आहे ना हे? एका मुलीच्या आयुष्याशी खेळताना तुला काही वाटलं नाही? हा, तुला काय वाटलं नाही? ए, मला अक्कल नको शिकवू. चल इथून, ते आमचं मी बघू काय करायचं ते. पाटील, हे जे काही तू करतोयस ना ते खूप वाईट करतो आणि याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मी काय बरोबर करतो आणि काय नाही हे तुम्ही नाही शिकवायचं मला. आणि काय रे, तुझ्या मुलीच्या संसारामध्ये विघ्न आणणाऱ्या माणसांना तू अजून इथं थांबून ठेवलंस. मी राहिलो असतो ना, यांना केव्हाच धक्का मारून बाहेर काढलं असतं. निघातून चालते व्हा, चला निघा. हे बघा, पाटील साहेबांबद्दल आम्ही काही ऐकून घेणार नाही. अहो, त्यांनी खूप मदत केली आम्हाला. हे राहतं घर सुद्धा त्यांनीच दिलंय आणि साखरपुड्यासाठी सगळा खर्च त्यांनीच दिलाय आम्हाला. निघा म्हणाले ना, निघा इथून, जा, चालते व्हा. अहो तुम्ही ऐका तरी, आम्ही चला निघा इथून. जा. मला हे पटत नाही, अजिबात पटत नाही. अरे तो पाटील आपला राग त्या मुलीवर काढतोय, त्या मुलीच्या आयुष्याशी खेळतोय तो. त्या पाटलापेक्षा जास्त सुगंधाच्या आई वडिलांची चूक आहे. बाहेरचे लोक तुमच्या मुलीबद्दल काही पण बोलतील, पण ते ऐकून तुम्ही तुमच्या मुलीशी असं कसं काय वागू शकता? ती मुलगी म्हणते की मला लग्न नाही करायचं, मला लग्न नाही करायचं, मला शिकायचं, पण ते ऐकतच नाहीत राव. एक्झॅक्टली, मला कळत नाही ती काय लहान मुलं आहेत का? तो पाटील फसवतोय, ते फसतायत. तिकडे पण ती जागा लहान मुलांसाठी, तिकडे पण त्याने पाय घातलाय. आधी 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 शांत हो, शांत हो. अरे नाही पडत यार. अरे शांत हो तू, रागाच्या बार काय करू नकोस. शांत हो, शांत हो. मावशी, तो मुलगा कुठे राहतो? हे घ्या सरबत. बस. सुगंधा किती चांगली मुलगी आहे ना, हुशार आणि चुनचुनीत आहे. ती जर आपल्या घरात आली ना तर किती छान होईल ना. प्रश्नच नाही. अगं आपला गणेश पण काय कमी आहे का? तो बी एक नंबर हुशार आहे, माझ्यासारखा. आणि हो, माझ्यासारखा. पण डोक्याला शार्प आहे. हे कोण आलं? नमस्कार. नमस्कार. मी आदित्य नगरकर आणि ह्या कलेक्टर सुंदरी मोहिते. नमस्कार. नमस्कार. आम्ही ऍक्च्युली याच गावातले आहोत आणि ह्या गावात शाळा उभी राहावी म्हणून प्रयत्न करतो. तुमच्याकडे थोडं काम होतं, आम्ही बोलू शकतो का जरा 2 मिनिटं? या, बसा बसा, प्लीज बसा. बोला. तुम्ही ह्या गावच्या आहात, हीच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बरं, तुमचं कसं येणं झालं?
काल तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला ना, सुगंधाशी? हो. तिला ओळखते. अरे वा, म्हणजे तुम्ही सुगंधाला ओळखता? अहो, हे अगोदर माहिती असतं ना साखरपुड्याला तुम्हाला बोलवलं असता. नाही, आम्ही आलोच असतो, पण काय? हे बघा, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याचा फक्त गैरसमज नका करून घेऊ. त्याचं असं आहे की काही प्रॉब्लेम आहे का? नाही, स्पष्ट बोला. नाही, प्रॉब्लेम नाहीये, पण सुगंधाला लग्न नाही करायचं. काय? अहो, असं काय बोलताय? कालच त्यांचा साखरपुडा झाला. हो, मला माहिती आहे, पण तिला एवढ्यात लग्न नाही करायचंय. तिला पुढे शिकायचंय. अहो, आम्ही त्यांना काही जबरदस्ती नव्हती केली. त्यांनी आमच्याकडनं कर्ज घेतलं होतं आणि आता ते त्यांच्याकडनं फेडणं नाही होते, म्हणून त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव ठेवला. अहो, मुलगी हुशार आणि गुणी आहे म्हणून आम्ही हो म्हणालो. आणि त्यांचा आता साखरपुडा झालाय आणि त्यांचं जर लग्न नाही झालं ना तर माझ्या मुलाचं काय होईल याचा तुम्ही विचार केलाय का? आणि गावात जी नालस्ती होईल ना ती वेगळीच आमची. आई, बाबा, काय वाद चालू आहे? हे बघ, तू याच्यामध्ये पडू नको, मी बघून घेईन. तू आज जा. पण मला नेमकं समजू तर दे, काय झालंय ते. सांगितलं ना तुला, तू आज जा. नाही, मी काय म्हणतोय, ते म्हणतात आज जा, तर आज आपण नंतर बोलू. हा, प्लीज आज आपण बोलू. हो, जातो. आणि हो, हे बघा, या तुम्ही आता. आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही. सुंदरी, बघा साहेब, सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालं. तिला दोन्हीकडची वेळ चुकवली. तिला स्टे ऑर्डर पण नाही मिळाली आणि त्या सुगंधाचा साखरपुडाही थांबवता आला नाही. गुड वर्क साहेब. आता ती चारी बाजूने हरली आहे. ती म्हणत होती की या गावामध्ये मुलीच्या शिक्षणाचं महत्व रुजवणार, मुलींच्या मागं लग्नासाठी न लागता वगैरे असं काय काय सांगत होती. आणि ती सुगंधा जिचं उदाहरण सगळ्या गावासमोर ठेवणार होती, अहो तिचं साधं साखरपुडा ती थांबवू शकली नाही. ते ठीक आहे, पण तरी त्या सुंदरीवर लक्ष ठेवा. सहजासहजी हार मानणाऱ्यांमधली नाहीये. बोल सुजित. हो, ओके, हो, ठीक आहे. अरे ये ना तू, आम्ही सगळी तयारी करतो. हो, तू काळजी करू नकोस, तू ये. येस, चल बाय. काय झालं साहेब? माझा धाकटा भाऊ सुजित, तो येतोय इकडे. 6 दिवसांनी नाही, 3च दिवसात भूमिपूजन करायचं म्हणतोय तो. त्या सुंदरीच्या डोळ्या देखत 3 दिवसात त्या जागेवर भूमिपूजन करून काम चालू करायचं म्हणतोय. चला, कामाला लागा आता. आधीच वेळ बराच वाया गेलाय ना. आता एक काम करा, ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली पाहिजे आणि उद्याच्या न्यूजपेपरमध्ये स्पष्ट भाषेत छापून आणा की सुंदरी मोहिते यांच्या खोट्या आरोपांना न जुमानता मुजुमदार कंपनीचं त्याच जागेवर होणार भूमिपूजन. अखेर विजय सत्याचा. कळलं? हो, कळलं साहेब, कळलं. तिचं शस्त्र तिच्यावर. अत्यंत महत्वाचे बोलायचे आहे. तुमचे जर सुगंधावर प्रेम असेल तर देवळाच्या मागे भेटावे. आदित्य नगरकर. आदित्य? हो. सुगंधाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मी इथे आलो, नाही तर नसतो आलो. बोला.
जरी आदित्य त्या मुलग्याला भेटायला गेला होता ना? हो गेलाय. बघूयात, कदाचित काही हाती लागलं तर. होईल होईल, फायदा होईल. आदित्य गेला ना, तो नक्कीच कन्व्हिन्स करेल. बघू काय होतंय. एक सेकंड, पोस्टर कोणी लावलं इथं? हे भूमिपूजनाचं पोस्टर मुद्दाम लावून गेलं. भूमिपूजन 6 दिवसावर नाही, 3 दिवसावर आणले. मुद्दाम करतात. त्यांना असं वाटतं की ते जिंकले. पण त्यांची एवढी हिंमत कशी काय झाली सुंदर? नाही, आता यांना ताळ्यावर आणलंच पाहिजे. चला. तिथे सुगंधाची आई आहे.